तर ती वस्तू दाखवायला खूप उशीर झालेला आहे, पण मला माहिती, कारण ती वस्तू माझ्याजवळ नव्हती, तर मी तुम्हाला ती दाखवणार कशी. तर अधिक महिन्यामध्ये माझ्या आईने माझ्यासाठी खूप इथून दिसतं का बघू बरं, पाणी 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 पाणी. हॅलो, नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मज्जेत ना? आणि मज्जेतच राहायला हवं. तर ज्या क्षणाची आम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होतो, शेवटी तो क्षण आला. कुठला बरं? तर पाऊस पडण्याचा. खूप दिवसांपासून असं वाटत होतं की पाऊस पडावं, कारण गरमी भयंकर वाढलेली होती. आणि आज सकाळपासून धो धो पाऊस सुरू झाला. बरं, जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा तर छान वाटत होतं, थंड वाटत होतं, छान वातावरण आणि फ्रेश वाटत होतं. पण कोणाला माहिती होतं की हा पाऊस न थांबणार आहे. 2 ते 3 दिवस कंटिन्युअसली हा पाऊस सुरू राहिला आणि त्यामुळे आम्हाला भयंकर त्रास झाला. त्रास काय झाला तर बाहेर रस्त्यांवरती पूर्ण पाणी भरलं गेलं. ड्रेनेजचा प्रॉब्लेम इथे खूप होतो आणि त्यामुळे पावसाचं पाणी सगळीकडे इतकं साठलं की गाडी काढणीसुद्धा मुश्किल झाली. शाळेच्या बसेस वगैरे सगळ्या बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप पाणी भरल्यामुळे त्रास झाला आणि त्यामुळे शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस सगळं इकडे 3 दिवस बंद होतं. आता हे मी म्हणजे शाळासुद्धा ऑनलाईन इथे होत्या आणि ऑफिससुद्धा ऑनलाईनच झालेलं होतं. महेशलासुद्धा ऑफिसला सुट्टी होती. सोहमलासुद्धा क्लासला सुट्टी होती. इतकं पाणी भरलं गेलं होतं आणि पाणी जेव्हा भरलं जातं बाहेरचं सगळं बंद असतं. सगळी शॉप्स बंद होती. त्यामुळे दूधसुद्धा इथे मिळत नव्हतं. अशी काहीशी आमची हालत झालेली होती. आणि हे मी होतं असं का म्हणते, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर हा व्लॉग खूप जुना आहे. म्हणजे गुरुवारच्या दिवशीचा हा व्लॉग आहे. तुम्ही पाहिलंच की मी पूजा दाखवली तुम्हाला. माझे गुरुवारचे व्रत चालू आहेत. तर त्याचीच आज पूजा होती. सकाळी देवपूजा वगैरे आटोपली, त्यानंतर मांडणी केली, पोथी वगैरे वाचली. सगळं आवरता 1.5 तास तरी मला लागून जातो आणि ते झाल्यानंतर मग थोडासा फराळ करावा म्हटलं. कारण उपवासाच्या दिवशी काहीतरी मी फराळ वगैरे करते. सकाळी 1च कप चहा पिलेली होती आणि मला भूक लागली म्हणून मग मी इथे जो तोतापुरी आंबा येतो ना, तो कट करून मी खात होती. मला खूप आवडतो. तर आज फराळाला साबुदाणा वगैरे असं काही बनवलं नाही. इच्छा होत नव्हती म्हणून मग म्हटलं की चला आज तेच फळ खाऊन घेऊया. ते खाल्लं. त्यानंतर ना बऱ्याच घरातली जी काही राहिलेली कामं होती सकाळची, ती सगळी आवरली. स्वयंपाक, पाणी, जेवण, आराम केला. सगळं झालं. ही दुपारची वेळ आहे. म्हणजे अंदाजे 4-4:30 इथे झालेले असतील. खूप दिवसांपासून ना माझं एक काम पेंडिंग होतं. ते म्हणजे की हे फुलवाती तुपामध्ये भिजवून ठेवलेल्या असतात मी नेहमी. तर ते माझं काम राहिलेलं होतं आणि जेव्हा केव्हा मी देवपूजा करायला बसायचे त्यावेळेला मला ते आठवायचं. आणि म्हणून म्हटलं आज न विसरता हे काम आधी करूया. आणि त्यात गडबड अशी झाली की माझा जो वातींचा डबा आहे, ज्यामध्ये मी नेहमी या फुलवाती ठेवते, तो डबा तिथे देवघराच्या ड्रॉवरमध्ये अडकला आणि ती बाहेर मी तिथे पूजा मांडलेली आहे, त्यामुळे ते तर काढू शकत नव्हती. म्हणून हा दुसरा डबा घेतला. या ज्या फुलवाती आहेत ना, या मला नेहमी माझी आई किंवा माझी सासूबाई नेहमी पाठवत असते बनवून. फुलवाती आहेत, लांबवाती आहेत त्या. तर मी कधीच बाहेरून असं विकत वगैरे घेत नाही. आता इथे गाईचं तूप मी वापरते. तुम्ही बघतच आहात. मी खायलासुद्धा गाईचंच तूप वापरते आणि देवांसाठी. आणि जेव्हाही असा नवीन डबा जेव्हा येतो, तेव्हा मी अशा फुलवाती तयार करून ठेवते आणि थोडंसं तूप जे आहे ना, ते एका वेगळ्या डब्यामध्ये काढून ठेवते. म्हणजे ते कामा येतं मग नंतर देवघराच्या वाती बनवण्यासाठी. बरं, आता इथे मी तुम्हाला काय दाखवते, तर अधिक महिन्याचं माझ्या आईने खूप छान असं मला काय म्हणतात गिफ्ट घेतलेलं होतं, जे की मला माझा भाऊ आला तेव्हा तो घेऊन आलेला होता. ते मला तुम्हाला दाखवायचं होतं, पण ते व्लॉगमध्ये दाखवणं राहून गेलं. म्हणून मग हे वेगळं मी एक क्लिप शूट केली आणि ती या व्लॉगमध्ये मी ॲड करते. तर तुम्हाला मला हे पूर्ण दिवा, जो अखंड दिवा आहे तो घेतलेला आहे आणि तो मला तुम्हाला इथे दाखवायचा आहे.
तर खूप दिवसांपासून मला तुमच्यासोबत एक वस्तू शेअर करायची होती, म्हणजे दाखवायची होती मला. खरं तर ती वस्तू दाखवायला खूप उशीर झालेला आहे, पण मला माहिती, कारण ती वस्तू माझ्याजवळ नव्हती तर मी तुम्हाला ती दाखवणार कशी. तर अधिक महिन्यामध्ये माझ्या आईने माझ्यासाठी खूप सुंदर असा एक दिवा घेतलेला आहे, ज्याला आपण अखंड दिवा म्हणतो, अखंड दिवा लावण्यासाठी. तर तो तिने घेऊन ठेवलेला होता, म्हणजे जेव्हा अधिक महिना होता तेव्हाच. तर झालं असं की नेहमी सारखंच आईचं, म्हणजे अधिक महिना असतो तेव्हा मी कधीच गावी वगैरे जात नाही, कारण जमतच नाही. ठीक आहे. तर यावर्षी सुद्धा मला माझ्या आईने सांगितलेलं होतं की तुला जे वस्तू आवडत असेल ती तू आमच्याकडून घे, म्हणजे तुला कपडे घ्यायचे असतील तर दोघांसाठी कपडे घ्या, किंवा तुला काही वस्तू घ्यायची असेल तर ती वस्तू तू घे. पण माझं असं होतं की नाही, आता काय नवीन नवीन जेव्हा असतं ना तर त्या गोष्टीचं क्रेज थोडंसं असतं. आता माझ्या लग्नाला इतकी वर्ष झाले, आणि जेव्हा पहिल्यांदा जो अधिक महिना आला होता ना तर त्यावेळेला माझ्या आईने केलं होतं, महेशसाठी एक अंगठी केली होती आईने, आणि आम्हाला कपडे वगैरे घेतले होते. त्याच्यानंतर ते जे काही देतात, वाण वगैरे काय म्हणतात त्याला, तर ते सगळं दिलं होतं त्यावेळेला आईने. आणि त्याच्यानंतर जितक्याही वेळा अधिक महिना आला त्या वेळेला सुद्धा तिने काही ना काही वस्तू मला घेतलेली आहे, किंवा कपड्यांसाठी पैसे दिलेले आहेत. आणि यावेळेला सुद्धा मला सांगितलं होतं तिने की तुला हवं ते घे, किंवा मग कपडे तरी घे आमच्याकडून. पण मला असं वाटतं की आता झालं काय, नवीन नवीन असतं त्यावेळेला ठीक वाटतं. मी यावेळेला माझ्या आईला सांगितलं होतं की तू सुद्धा माझ्याकडून एक साडी घे, कारण आईची ओटी भरतात. आता मी राहते इकडे एकटी, सो ते शक्य होत नाही, म्हणून मी आईला सांगितलं होतं की माझ्याकडून तू पण एक साडी घे म्हणून. तर आईने ते घेतली नाही, कारण आईचं म्हणणं होतं की तू तर नाहीये, तू तर माझी ओटी भरणार नाही, मग मी ते साडी घेऊन काय करू. ठीक आहे, आई ती आईच असते. तर तिने स्वतःसाठी काहीच घेतलं नाही, आणि मी तिला नाही म्हटलं होतं की मला काहीच नको, तरी सुद्धा तिने जबरदस्ती ही वस्तू, तिला माहिती होतं की मी पैसे तर घेणार नाही, म्हणून तिने माझ्यासाठी ही वस्तू घेऊन ठेवलेली. अखंड दिवा तिनं ती घेऊन ठेवलेला होता, आणि तिला माहिती होतं की माझा भाऊ माझ्याकडे येणार आहे. लास्ट ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर मी त्यामध्ये शेअर केलेलं होतं. तर म्हणून मग तिने माझ्यासाठी तिथून पाठवलं माझ्या भावा जवळ हे गिफ्ट. तर ते आहे हा सुंदर असा एक अखंड दिवा. आता मी तो काढून दाखवते तुम्हाला. ऍक्च्युली माझी आई जेव्हा मागच्या वेळेला आली होती ना तर त्यावेळेला इथल्या एका दुकानामध्ये आम्ही गेलो होतो, सहजच, जिथे पूजेचं सगळं साहित्य मिळतं तिथे. तर तिथे तो दिवा मी बघितला होता, आणि असंच बोलता बोलता आईला म्हटलं होतं की हो ग, बऱ्याच वेळेला असं वाटतं की आपल्याकडे अखंड दिवा पाहिजे, कारण जेव्हा मी पारायणाला वगैरे बसते, किंवा मग इतर काही पूजापाठ वगैरे जेव्हा असतात ना तर त्यावेळेला जेव्हा दिवा लावते ना तर त्याच्यामध्ये तेल जास्त राहत नाही, किंवा तो विझायला बघतो, म्हणून मग एक दिवा असायला पाहिजे. तर आईने त्या दुकानामध्ये तो दिवा पाहिलाही होता, पण घेतला याच्यासाठी नव्हता, कारण इथे खूप जास्त प्राइस होत्या. तर आई म्हणाली होती की मी घेऊन ठेवेल, तिकडे मिळाला मला छान तर, कारण याच्यापेक्षा तर तिकडे थोडं स्वस्तामध्येच मिळेल. आणि तिला सुद्धा घ्यायचा होता, तर अधिक महिन्यामध्ये तिने सुद्धा तिच्यासाठी एक म्हणजे असा घेतलेला, आणि एक माझ्यासाठी घेऊन ठेवलेला होता. तर तुम्हाला दिवा दाखवते किती सुंदर आहे तो. हे बघा, मोठा आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे, आणि त्याच्यामध्ये तिने असं छान छोटीशी एक वात पण टाकून दिली, आणि एक्स्ट्रा वात सुद्धा मला दिलेली होती. तर हा अशा साईजचा मी घेतलेला आहे. सुंदर असा पितळाचा आहे, डिझाईन पण आहे त्याच्यावरती खाली. हे बघा किती सुंदर डिझाईन आहे. आणि याची खासियत अशी असते की, म्हणजे जर कोणाला माहित नसेल तर, तुमच्यापैकी जर कोणाकडे असेल तर तुम्हाला माहितीच असेल, तर ही वात लावल्यानंतर फक्त ही सरकवत जायची वरती, म्हणजे प्रत्येक वेळेला ती वात काढून टाकायची गरज नाहीये. एकदा हा मस्त फुल भरून दिला की वात पुढे मागे अशी जशी संपत जाईल तसं ते वरती सरकवत राहायचं. तर हे एक सुंदर, आणि याच्यावरती काच आहे. तर काच सुद्धा मी ते काढून ठेवलं होतं, म्हणजे ज्या दिवशी पप्पांनी आणलं ना त्या दिवशी मी ते सगळ्या वस्तू काढून ठेवल्या होत्या. तर पॅकिंग पण खूप मस्त आलेली आहे त्याची. हे बघा, हा काच आहे त्याचा, आणि हा असा. फक्त हे अशा वस्तू जरा सांभाळून ठेवाव्या लागतात, आणि याचं काम तर केव्हाही पडतं. सो हे असं, आणि हे याच्यावरती असं. तर हा असा सुंदर असा दिवा असणार आहे बघा, छान दिसतोय ना. तर फायनली हा दिवा सुद्धा मला कधीपासून घ्यायचा होता, पण ते म्हणतात ना, घ्यायचं असतं वेळेवर काय घ्यायचं तेही सुचत नाही. तर ती वस्तू सुद्धा मला माझ्या आईनेच दिलेली आहे. आणि माझ्याकडे ना अशा जेव्हाही काही कामाच्या वस्तू असतात ना, ते बहुतेक माझ्या आईनेच मला दिलेल्या असतात. तिला सुद्धा या गोष्टींना खूप आवडतात, असं देवासाठी काही शॉपिंग करायला वगैरे खूप काही काय काय घेत असते ती. आणि तिच्यासाठी घेतलं तर
माझ्यासाठी हमखास ती घेते. तर हा दिवा सुद्धा मस्त सुंदर असा गिफ्ट मिळालेला मला अधिक महिन्याचा. आता अधिक महिना म्हणजे ठीक आहे, आता मी लांब राहते तर तुम्ही समजू शकता की अधिक महिना कधीचा झालाय, पण मला ते मिळालं आणि तुमच्यापर्यंत ते शेअर करता करता तर आणखीनच उशीर झालेला आहे. आणि म्हणूनच मग म्हटलं की चला आजच्या ब्लॉगमध्ये हे मी तुमच्यासोबत शेअर करावं. तर तुमच्याकडे सुद्धा आहे का असं अखंड दिवा, आणि असेल तर तुम्ही कितीला घेतलाय ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर चला मग पुढचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा. त्यानंतर बॅक टू रुटीन. तर उपवास आहे, तर संध्याकाळचा स्वयंपाक माझा इथे सुरू आहे आणि आज ना मी छोले बनवणार होती. म्हटलं पाऊस पडतोय तर अशा वातावरणामध्ये ना अशा छोले म्हणा, भटुरे असं खायची खूप इच्छा होते गरम गरम. तर म्हटलं चला आज तेच बनवूया. तर छोले मी सकाळी ना गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, कारण उशिरा माझं ते ठरलं म्हणून, पण भिजले होते छान. तर इथे मी भाजी करायला घेतलेली आहे. मसाला छान इथे परतून घेते आणि मसाला जर तुम्ही चांगला परतून घेतला, आता इथे मी फक्त काय करते, जिरं, आपले तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये जिरं टाकते, छान हिंग टाकते. त्यानंतर थोडे खडे मसाले असतात जसं मिरे आहे किंवा गरम मसाल्यांमध्ये जे जे येतं ते सगळं मी याच्यामध्ये टाकते आणि त्यानंतर कांद्याची पेस्ट ॲड करते. ती चांगली परतून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो, अद्रक, लसूण सगळं पेस्ट मी ॲड करते आणि अशा पद्धतीने मसाला पूर्ण मस्त भाजून घेते तेल सुटेपर्यंत. आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे बेसिक मसाले असतात आपले तिखट, मीठ, हळद, त्यानंतर गरम मसाला, छोले मसाला जे काही असेल ते सगळं ॲड करते आणि नंतर मग हे शिजवलेले छोले मी यामध्ये ॲड केले. खरं तर मला ना इथे मी जास्तच भाजी बनवलेली होती, कारण मला माझ्या मैत्रिणीकडे द्यायची होती, पण पाऊस इतका सुरू होता की थांबायचं नावच घेत नव्हतं आणि त्यामुळे मी ते भाजी तिला देऊच शकले नाही. नंतर विचार करूनच मी ही एक्स्ट्रा भाजी बनवलेली होती, पण जायची हिंमतच झाली नाही, कारण छत्री जरी घेऊन गेले असते ना तरी मी ओले झाले असते. म्हणून म्हटलं की जाऊ द्या, नेक्स्ट टाईम काहीतरी चांगलं बनवूया, त्या दिवशी देऊया. तर अशा पद्धतीने आता इथे भाजी मी बनवून घेतली. आणि छोलेची भाजी जेव्हाही मी बनवते ना, तर एक काम करते मी, ते म्हणजे काय, तर हे जे काय म्हणतात त्याला, स्मॅशर असतं ना, त्याच्याने थोडेसे छोले असे मी मॅश करून घेते. त्याच्यामुळे काय होतं की ग्रेव्ही जी आहे ना ती थोडी थिक बनते, म्हणजे थोडे अर्धे छोले असे करून घ्यायचे, मग खायला जरा बरं पडतं. नाही तर पाणी एका साईडला, मसाला एका साईडला, असं बऱ्याच वेळा होतं. एका साईडला मी भात लावलेला आहे. चपात्या माझ्या म्हणजे कणिक भिजवून झालेली आहे. चपात्या नाही, सॉरी, छोले बनवायचे होते, आपलं भटुरे बनवायचे होते मला. तर त्याच्यासाठी मी ऑलरेडी हे जे कणिक आहे ना, मैदा आणि कणिक असं मिक्स केलेलं होतं. मी मैद्याचंच नाही बनवलं, कणिक पण मिक्स केली होती आणि हे भटुऱ्यांचं मिश्रण मी दुपारीच थोडं भिजवून ठेवलेलं होतं, म्हणजे ते सॉफ्ट होतं. आणि त्यानंतर मग ते तर रेडी होतं, छोले झाले, भात झाला. आता गरमागरम मी इथे भटुरे तळायला घेतलेले आहेत. आणि माझा सोहम ना मला नेहमी म्हणतो की याला तू भटुरे नको म्हणत जाऊ, कारण तू भटुरे नाही बनवत तर पुरी बनवतो. आता बघा, आता काय सांगावं या मुलांना. आता भटुरे असतात साईजने मोठे, पण ते तेवढे मोठे बनवण्यासाठी तेवढी मोठी कढई ठेवावी लागणार आणि त्यामध्ये तेवढं तेलही ओतावं लागणार आणि ते तळलेलं तेल सारखं सारखं आपल्याला वापरता येत नाही. म्हणून शक्यतो कमी तेलामध्ये जितकं करता येईल तितकं करण्याचा मी प्रयत्न करते आणि म्हणून हे भटुरे मी छोटे बनवते. तर त्याचं म्हणणं असतं की याला भटुरे नको म्हणू, पुरी म्हण. म्हटलं काही का असो ना, तू पुरी म्हण बाबा, पण खायला तर मिळतंय ना, ते खा चुपचाप, गरमागरम मस्त, नाही का. तर मुलांचं असं असतं, नावच ठेवतात. असो, मला काही फरक पडत नाही. मी नेहमी ही छोटी कढई ठेवते आणि एवढ्याच साईजचे भटुरे मी नेहमी बनवत असते. तर इथे ना स्वयंपाक झाला होता, गरम गरम भटुरे मी देवाला म्हटलं आधी सगळे तळून घेते, नैवेद्य दाखवते आणि त्यानंतर मग जेवणाला बसूया. कारण महेशसुद्धा ऑफिसमधून आलेले होते आणि त्यांनासुद्धा खूप भूक लागलेली होती. पण मी म्हटलं की नाही, जरा 5 मिनटं वेट करा, म्हणजे आपण सोबत बसूया. बऱ्याच वेळेला असं होतं ना की महेश सध्या खूप उशिरा येतात आणि स्वयंपाक केलेला असतो माझा, पण ते उशिरा येतात. पण मग मला खूप उशिरापर्यंत उपाशी राहवलं जात नाही माझ्याने, म्हणजे 8:30-9 होतात त्यांना. मग मी माझ्या वेळेवरती जेवण करून घेते. पण आज उपवास होता तर म्हटलं सोबत बसूया, म्हणून मी त्यांची वाट बघत होते आणि ते आलेही वेळेत होते. तर म्हटलं चला, गरमागरम इथे भटुरे तयार आहेत, छोले तयार आहे, राईस तयार आहे. आणि मी आज गोड काहीच बनवलेलं नव्हतं, म्हणून मी म्हणजे विसरलेच मी आज गोड बनवायला आणि प्रसादामध्ये ते ठेवायलाही विसरले. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, एखाद्या वेळेस गडबडीमध्ये असं होतं सुद्धा. तर चला, इथे माझा स्वयंपाक झाला, देवाला नैवेद्यसुद्धा
दाखवला मी, स्वामींना नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर मग सगळ्यांनी बसून मस्त जेवण केलं. माझा उपवास मी सोडला. तर हा माझा गुरुवारचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच आपली भेट होईल आणखी एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर, बाय आणि श्री स्वामी समर्थ.